वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरील 10वीच्या विद्यार्थ्याच्या 2 विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि त्याला जोडलेल्या पुरवणीतील हस्ताक्षरात तफावत आढळल्याने कोकण बोर्डाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। संबंधित विद्यार्थ्याचा निकालही सध्या राखून ठेवण्यात आलाय। उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिक्षकाने कोकण बोर्डाकडे तक्रार केली होती। त्यानंतर सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले। याबाबतची अधिक माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षक शलाका तांबे यांनी दिली। नमस्कार, माझं नाव शलाका तांबे, अधीक्षक रापा शिक्षण विभाग माध्यमिक सिंधुदुर्ग येथे मी कार्यरत आहे। आणि सदर विषयासंदर्भात वैभववाडी तालुक्यातील इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात जी तक्रार कोकण बोर्डाकडून दिनांक 12 मे 2026 रोजी प्राप्त झाली आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवसात सदर कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात। त्या अनुषंगाने जे आम्हाला पत्र प्राप्त झाले 12 मेचं पत्र दिनांक 13 मे 26 रोजी कार्यालयास प्राप्त झाले। तातडीने आम्ही त्या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन दिनांक 14 मे 26 रोजी आमच्या कार्यालयाचे जे चौकशी अधिकारी आहेत, प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांचे आदेश काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन सदर चौकशीचा अहवाल आम्ही तातडीने बोर्डाकडे सादर करणार आहोत। धन्यवाद।